हे काय? इथे का थांबलोय आपण? माझं जरा काम आहे, तू हो पुढे. मी पुढे जाऊन काय करू? तुझं ऐकल्यानंतर मला नाही वाटत मी ताईशी एक अक्षरही बोलू शकेन. तू असं नको वागूस. ओके, प्लीज बी नॉर्मल. तू सांगतोयस म्हणून आजचा एक दिवस ठीक आहे, पण पुढे? आजचा एक दिवस नाही, आजचा एकच आणि शेवटचा दिवस. किती गोड दिसतीये. आज कार्यक्रम झाला ना की मी हिची दृष्ट काढून टाकणार आहे. नाही नाही, तू एकटीनी नाही, घरातल्या प्रत्येकाने हिची दृष्ट काढायला हवी. काय ग, होतंय ना तुझ्या मनासारखं? ही मजा 5 स्टार मध्ये मिळाली नसती बर का. गीता काकी, सॉरी सॉरी सॉरी. चंद्रावर बसल्यावर तर आणखीन छान दिसत. आपण हिचं कौतुक करणं वेगळं आणि हिच्या नवऱ्यानी कौतुक करणं वेगळं आहे. कुठे साहेब? येतच असे. अगं पण तिच्या तयारीपासूनच त्यांनी इथं असायला हवं होतं की नाही? मग येईल हो, येईल. तिथे खाली सही करा. हे लेटर उद्या रजिस्टर होईल ना? हो नक्कीच. थँक्यू. हाय मोना. हाय, कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉन्ग्रॅट्स, हे तुझ्यासाठी गिफ्ट. थँक्स. कॉंग्रॅट्स मोनिका, यू आर लुकिंग सो लवली अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मनू, हे घेऊन जा ना. मोना, बहुत ज्यादा क्यूट लग रही है तू. रीचा, देख ना, एक जमाने में मोनिका कितनी हॉट लगती थी और अब देख कैसी हो गई है. ए चुप करो. एक जमाने में क्या? मोनिका अभी भी उतनी हॉट लगती है. येस, स्माइल. अरे आम्ही केव्हापासून वाट पाहतोय तुझी. बघ तुझी बायको केवढी सुंदर दिसते ते. विक्रांत, अब तो कुछ बोल ही नहीं रहे, बस मोनिका की तरफ देखते रह गए, है ना? बेबीचे बाबाही आलेले आहेत. तुम्ही इथे येता का? आपण वुड बी मॉम डॅडचा एक फर्स्ट फोटो काढून घेऊ. येस, व्हाय नॉट. इकडे ना. प्लीज. ओके. विक्रांत या बाजूला.
अरे काय हे, जरा हास ना. थँक्यू. मोनिका, पुढचे काही दिवस मी खूप बिझी असणार आहे, सो तू आज माहेरी गेलीस तरी चालेल. रिली थँक्स. प्लीज प्लीज होल्ड दॅट स्माइल, होल्ड दॅट स्माइल. येस येस, बाळाचा बाबा आल्यावर खूप छान स्माइल आहे तुमच्या चेहऱ्यावर. येस. मी आलोच. अजून काढ ना फोटो. हो, पण मला एक विचारायचं होतं. विचार. मोनिकाला जर काही दिवसांसाठी माहेरी पाठवलं तर चालेल ना? ते नंतर बघू. ते विचारायची ही वेळ आहे का वेड्या? अगं तसं नाही, बघ ना किती खुश आहे ती. आता जर माहेरी गेली तर तिला जास्त बरं वाटेल. हे बघ, एक तर तिच्या आजी आजोबांना जमायचं, थकले आहेत रे बिचारे दोघही. अगं नाही, उलट जास्त बरं वाटेल त्यांना. बरं ठीक आहे, पण थोडेच दिवस जायला द्यायचं. तिचं बाळणपण इथे करायचं ठरवलंय ना आपण, तसं तिच्या आजीला पण आपण सांगितलंय की नाही? हो. बर, जाऊ मी तिकडे. माय गॉड मोनिका, युअर हस्बंड इज टू हँडसम. आणि श्रीमंत सुद्धा. उगाच नाही निवडलाय त्याला. हे ओळख करून दे ना. नंतर करून देईन ना ओळख. लगेच का नाही करून दिलीस? घाबरतेस की काय? आर यू मॅड? वेड तर तू बनवलंय त्याला. फुल टू मॅड बनवलेस तू. येडा बनवलं कोणाला? नाही, येडा म्हणजे मॅड फॉर मोनिका आय सेड. ऍक्च्युली ती तेच म्हणत होती की तू विक्रांतला कसं काय पटवलंस. एक्झॅक्टली. वेडी. वात्रट आता तुम्ही. प्लीज गप्प बस.
काय कुठे गेला होतास आत्ता? मी कुठेच नाही का? नाही, मी बघितलं तुझ्या हातात बॅग्स होत्या. कुणाच्या? ते मोनिकाच्या आहेत. तिला माहेरी जायचंय ना काही दिवस. अरे कशाला? तर या अवस्थेत ती आपल्याला झेपत नाही, तिच्या आजी आजोबांना झेपणार आहे का ती? हा, ते बघून घेतील ना, तिचं माहेर येते. अरे मग पण बॅग्स ठेवण्याची इतकी घाई का? घाई नाही, असेल लक्षात आलं म्हणून लगेच ठेवलं, बाकी काही नाही. आलंय, माझ्याही लक्षात आलंय. काय? पुढचे काही दिवस या घरात शांतता नांदणार. ऑल द बेस्ट. त्या चक्क तुम्ही आलात. विक्रांतसाठी. ऑफकोर्स, ते माहितीये मला. खुश दिसतेस. वाईट वाटतंय? ए वेडाबाई, मला फक्त माझ्या भाच्याचं वाईट वाटतंय, बाकी कशाचंच नाही. काय वाईट चाललंय त्यांचं? बघताय ना, सगळं उत्तम चाललंय. तुझंही. थँक्यू. कॅरी ऑन. खरं तो पैसे नाही म्हणाला औषधाचे. तो म्हणाले हे कार्ड घ्या माझं, मी नंतर पाठवून देतो. कार्ड बघितले मी सर, काय व्यवसाय असेल त्याचा? न वाजलेल्या फटाक्यांना वाती लावून देतो तो. ये सब कुछ आपने घर पे बनाया आंटी? बर्फी मी बनवलीये आणि अलकाताईंनी पेढे आणले. चला होऊन जाऊ दे, पेढा की बर्फी. मतलब तू इतना भी नहीं समझ सकती? अरे पेड़ा उठाया ना तो लड़का होगा और बर्फी उठाई तो बेटी आएगी. आई बात समझ में? ऐसा भी कहीं होता है क्या? हो सकता है. म्हणजे गंमत ग, बाकी काही नाही. हो, गंमतच नाही तर काय. बऱ्याचदा असं होतं की पेढा काढला की लोक धरून चालतात मुलगा होणार म्हणून, पण होते बर्फी. मोनिका, तू सांग ना, तुला काय हवंय? असं काही नाहीये, कोणी पण चालेल. ए पण मोनिका, बाळ तुझ्यासारखं एकदम सुंदर दिसायला हवं. ए आमचा विक्रांत काय कमी सुंदर आहे? विक्रांत सारखा देखणा झाला पाहिजे. हो, पण विक्रांतची बुद्धी मात्र बाळाला मिळायला हवी. बाळ विक्रांतच आहे, त्यामुळे विक्रांत सारखं सुंदर आणि त्याच्यासारखं बुद्धिमानच होणार बाळ. मोनिका, आता यातल्या एका वाटीवरचं झाकण उघड आणि मग त्याच्यामध्ये जे असेल ना ते खा, म्हणजे पेढा किंवा बर्फी. बर्फी. अरे कसला पेढा बर्फी? आपल्या कोपऱ्यावर तो पेढेवाला, त्याला तिन्ही मुलीच आहेत. काय फरक पडतो रे? अहो अहो, काय ग, मला की नाही. काय धडधडायला लागलं? नाही नाही, अहो मला तर आनंद झालाय. नक्की काय टेन्शन वगैरे नाही ना? टेन्शन कसलं? नाही, आता 2.5 महिन्यावरती बाळंतपण आलं तेव्हा अगं बाई आता असलं काही नाही. अहो, मी तर वाट बघते येणाऱ्या बाळाची. किती छान ना. बघता बघता आपला विक्रांत, गीताची मुलं, वंसनची मुलं आपल्या डोळ्यासमोर मोठी झाली.
अथर्वला तर मी किती वेळा आपल्या खोलीत आणले, कधी त्याच्याबरोबर खेळण्यासाठी, कधी त्याला झोपवण्यासाठी. खरंच मला की नाही लहान मुलं खूप आवडतात. त्यांचं करण्यात मी स्वतःला विसरून जाते. म्हणजे मला वेळ कसा निघून जातो ना तेच कळत नाही. तू आनंदात आहेस ना? मला अजून काय पाहिजे रे? आपलं मूल लहान आहे असं म्हणत असताना ते एकदम मोठं कधी होतं? अहो तुमच्या लक्षात येते का? आता विक्रांतचं बाळ या घरात येणार, ते असं रांगत रांगत या खोलीत येणार आपल्या बरोबर खेळायला. किती मजा येईल नाही. मी तर मोनिकाला सांगूनच ठेवणार आहे, तुझी ही सासू चालती फिरतीये ना तोपर्यंत तू कसलीही काळजी करायची नाही. अगं तुझ्या गोळ्या इकडे आहेत. गोळ्या नाही तो मग आपल्या विक्रांतचा लहानपणचा फोटो मी नेहमी माझ्या जवळ ठेवते. आता हे आपलं बाळ बाबा होणार. बघता बघता वर्ष कशी भराभर उडून गेली नाही. मी त्याचा चांगला बाप होऊ शकलो की नाही मला माहित नाही. चांगला आजोबा तरी होईन का ग मी? अहो असं का म्हणता? तुम्ही आपल्या विक्रांतचे खूप प्रेमळ बाबा होता, मला माहितीये ना. मुलगाच आपला हुशार होता म्हणून निभावून नेलं. मी काय देणार होतो त्याला नाहीतर? अहो असं का म्हणताय? तुम्हाला लहान मुलं किती आवडतात हे मला माहितीये ना. आर्यन बरोबर तुम्ही जेवढे खेळता तेवढा मोहन सुद्धा खेळत नाही. मला माहितीये तुम्ही नातवाचे किंवा नातीचे लाडके आजोबा होणार आहात. खरंच? खरं म्हणजे 100% खरं. मी खूप दमली आहे, जाऊन झोपते. बॅग कशाला? दुसरी बॅग? मी यानंतर मोनिकाला इथून घरी नेणार नाहीये कधीच.